तर महाविकास आघाडीला नवसंजीवनी देण्यासाठी सध्या हालचाली सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। उद्धव ठाकरे आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता विधान भवनामध्ये येतील। दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाणार आहेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा एकत्रित गाडीतून सिल्वर ओकवर ते जाणार अशी माहिती। आगामी स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगानं या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तर महाविकास आघाडीला नवसंजीवनी देण्यासाठी या हालचाली सुरू झाल्यात आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत आहेत। पद्मेश, महत्त्वाची ही भेट खरं तर म्हणावी लागेल। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय नेमकं भेटीत घडू शकतं? नक्कीच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालेले आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आज शरद पवार यांची भेट घेणार आहे। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्या अनुषंगाने ही भेट खूप महत्त्वाची असणार आहे, कारण स्वतः उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा इथे अधिवेशनामध्ये येणार आहे। त्यानंतर ते आझाद मैदान येथे का मोर्चाला जातील। त्याचबरोबर वायबी चव्हाण आणि शरद पवार यांच्या घरी सिल्वरवरती स्वतः उद्धव ठाकरे एकाच गाडीतून जाणार असल्याचं आपल्याला माहिती मिळते। या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीचं भविष्य काय असणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कसं आपल्याला लढता येतील या संदर्भात ती लोक चर्चा करणार आहे। आपण जर पाहिलं तर 5 जुलैला जो मोर्चा निघणार होता तो आता रद्द झालेला आहे, पण विजयी सभा घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे या भेटीला खूप महत्त्व आहे, कारण अनेक जे विरोधामधले जे पक्ष आहेत ते एकत्रित येऊन कुठेतरी आपला एक सभा घेऊन आपली ताकद दाखवणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार हे राज ठाकरेंना देखील फोन करून या सभेला आपण या, कारण मराठी माणसं एकजूट झाली त्याचमुळे हे सरकार नमलं, सरकारने GR मागे घेतला असं जे शिवसेनामधील आमदार असतील किंवा राष्ट्रवादीमधील आमदार असतील त्यांचं असं मन आहे। नक्कीच पद्मेश, या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।